नमस्कार, टीव्ही 9 मराठीमध्ये आपलं स्वागत। मी प्रज्ञा आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी आहे। सध्या मुंबई अहमदाबाद महामार्गावरती पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे। काल झालेल्या हिंसक संपामुळे पोलीस अलर्ट मोडवरती आहेत। तुर्तास महामार्गावरती सकाळपासून वाहतूक ही सुरळीत सुरू आहे। मुंबई गुजरातकडे जाणाऱ्या मार्गावरती वाहतूक सुरळीत आहे। काल आंदोलनामुळे इथली वाहतूक ठप्प झाली होती आणि महामार्गावरती त्याचा मोठा फटका बसला होता। विजय गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विजय, सध्याचे काय अपडेट? प्रज्ञा, बरोबर आहे की मुंबई अहमदाबाद महामार्ग हा काल अचानक आंदोलकांनी रस्त्यावर उतरून ठप्प केलेला होता। मात्र संपाच्या दुसऱ्या दिवशी या महामार्गावरती कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस जे आहेत हे अलर्ट मोडवरती आलेले आहेत। कारण जे डिझेल, पेट्रोल, CNG त्याचप्रमाणे अत्यावश्यक सेवेमधल्या जे वाहनं आहेत हे अडवून त्या ठिकाणी ते अडवल्या जात असल्यामुळं पेट्रोल डिझेलचा या महामार्गावरल्या पेट्रोल पंपावरती तुटवडा निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणचे पोलीस जे आहेत हे आता पूर्ण महामार्गावरती गस्तीसाठी रस्त्यावर उतरलेले आहेत आणि जे अत्यावश्यक सेवेतील जे वाहनं आहेत हे सुरळीतपणे त्या स्थळावरती पोहोचावे असंही यांच्याकडून तयारी सुरू आहे। माझ्यासोबत या बंदोबस्तात असलेले पोलीस अधिकारी आहेत। सर, काय सांगणार, एकंदरीत कशा पद्धतीचा बंदोबस्त आहे? मेरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या वतीने पूर्ण हायवेवर आवश्यक तो योग्य बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। कुठलेही जनजीवन सुरळीत राहणार आहे। हायवेवरील वाहतूक देखील व्यवस्थित राहणार आहे। कुठलेही जे आवश्यक साधने आहेत त्यांची सर्व ट्रक वाहतूक, सर्व वाहनांची वाहतूक व्यवस्थित राहणार आहे। नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये। सर्व गोष्टी, पेट्रोलियम साधने देखील पेट्रोल पंपावर योग्य पद्धतीने उपलब्ध होणार आहेत। माझं असं नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि जनजीवन जसं नियमितपणे चालू राहणार आहे तसंच चालू राहणार आहे आणि पोलीस हे कटिबद्ध आहेत नागरिकांच्या सुरक्षेसाठी। त्याच्यामध्ये सर्वच नागरिक आले, ड्रायव्हर्स आले, सर्व नागरिकांच्या सुरक्षेच्या आम्ही बंदोबस्तासाठी कटिबद्ध आहोत। एकंदरीत पोलीस हे पूर्णपणे अलर्ट मोडवरती आहेत। लोकांनी कुठेही या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी